हॅलो एव्हरीवन, मी श्रीमती एन आर पाटील. माझा सब्जेक्ट आहे बायोलॉजी. आज मी तुम्हाला आपल्याला 12वीला बायोलॉजीला जो अभ्यास करायचा आहे, जे चॅप्टर्स अभ्यासायचे त्याचं इंट्रोडक्शन करून देते. बायोलॉजीचा अभ्यास करताना आपण पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असा करतो, पण आपल्याला जे पुस्तकात चॅप्टर्स दिलेले आहेत हे टोटल चॅप्टर 15 पेपर फर्स्ट आणि सेकंड मिळून 15 चॅप्टर्स आपल्याला अभ्यासायचे. हे चॅप्टर्स पेपर फर्स्टचे 8 चॅप्टर्स आहेत, पेपर सेकंडचे 7 चॅप्टर्स आहेत, पण सिरियली तसे नाही आहेत. युनिट वाईज चॅप्टर्स घेतलेले आहेत पुस्तकात. आपल्याला जे 15 चॅप्टर्स अभ्यासायचे आहेत ते चॅप्टर्स मी तुम्हाला आज ओळख करून देते. पहिलं जे युनिट आहे तुम्हाला 12वीसाठी अभ्यासायचं त्या युनिटचं नाव आहे रिप्रोडक्शन. आणि या रिप्रोडक्शन युनिटमध्ये पेपर फर्स्टला आणि पेपर सेकंडला असे दोघं ठिकाणी तुम्हाला एक एक चॅप्टर अभ्यासायचे. रिप्रोडक्शन युनिटमधलं पेपर फर्स्टचं पहिलं चॅप्टर जे सिलेबसमध्ये अगदी सुरुवातीलाच तुम्हाला अभ्यासायचे आणि चॅप्टर नंबर 1 म्हणूनच तुम्ही अभ्यासणार आहे. 12वीचा तुमचा टोटल पेपर पूर्ण बोर्डाचा हा 70 मार्काचा पेपर असेल. त्याच्यात 35 मार्क्स पेपर फर्स्टसाठी, 35 मार्क्स पेपर सेकंडसाठी. प्रत्येक चॅप्टरला एक पर्टिक्युलर मार्क्स बोर्डने दिलेले आहेत. मग कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे हे सुद्धा तुम्हाला मी आज सांगणार आहे. जसं पहिलं चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. मग रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स बोर्डसाठी 6 मार्क कंपल्सरी क्वेश्चन्स आणि विथ ऑप्शन 8 मार्क्सला तुम्हाला हे चॅप्टर अभ्यासायचे. लोअर अँड हायर प्लांटमध्ये स्पेशली लोअर प्लांटचा टॉपिक अगदी आज शॉर्ट नोट म्हणून असेल, पण पूर्ण चॅप्टर हे आपल्याला रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स जे आपण 11वीला रिप्रोडक्शन जे आपण 11वीला मॉर्फॉलॉजी ऑफ अँजिओस्पर्म किंवा हायर प्लांट्स अभ्यासली होती तेच आता मॉर्फॉलॉजी 11वीला आणि रिप्रोडक्शन 12वीला असं तुम्हाला अभ्यासायचे. आपण पेपर फर्स्टची सुरुवात करताना या चॅप्टरने सुरुवात करणार आहोत. दुसरं जे चॅप्टर आहे सिलेबसमध्ये त्या चॅप्टरचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, जे तुम्हाला पेपर सेकंडला अभ्यासायचे. त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला पेपर सेकंडचे शिक्षक करतील. तिसरं चॅप्टर आहे इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. हे जेनेटिक्स आणि इव्होल्युशन या टॉपिकच्या अंडर आपल्याला हे एक चॅप्टर अभ्यासायचं आहे, इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. हे चॅप्टर तुम्हाला 10वीला शिकवलं गेलेलं आहे. तेच चॅप्टर डिटेल तुम्हाला आता 12वीला अभ्यासायचे. जे तुम्हाला 10वीला मेंडेल्स लॉज तुम्ही अभ्यासलेले होते तेच मेंडेल्स लॉज इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन याच्यात तुम्हाला अभ्यासायचे. याच्यातच एक टॉपिक तुम्ही असणार आहेत सेक्स डिटर्मिनेशन, तो पण या चॅप्टरमध्ये इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशनच्या अंडर तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे. म्हणजे जेनेटिक्सचं हे चॅप्टर येतं साधारणपणे. हे पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला अभ्यासायचं आहे. याचं वेटेज आहे 4 मार्क्सचं आणि विथ ऑप्शन वेटेज आहे 6 मार्क्सचं. पुढचं चॅप्टर आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. हे सुद्धा चॅप्टर तुमचं 9वी 10वीला याचा बराच टॉपिक एक ओळख म्हणून तुमचा झालेला आहे. जसं तुम्हाला DNA, RNA हे माहिती आहे. DNA इज द जेनेटिक मटेरियल. मग ते DNAचं स्ट्रक्चर कसं असेल, DNA बॉडीत मल्टिप्लाय कसा होतोय, DNAचं रिप्लिकेशन कसं होतंय, DNAवर प्रोटीन सिंथेसिससाठीची माहिती कशा पद्धतीने असते, प्रोटीन सिंथेसिस कसं होतं बॉडीमध्ये, केव्हा होतं, किती होतं, हा सगळा अभ्यास तुम्हाला आता 12वीला मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टरमध्ये करायचा आहे. हे चॅप्टर तुम्हाला पेपर सेकंडमध्ये अभ्यासायचं आहे. याचं पण मार्क्स 4 मार्क्ससाठी हे चॅप्टर असेल आणि विथ ऑप्शन हे चॅप्टर 6 मार्क्ससाठी असेल. पुढचं चॅप्टर आहे ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. मी तुम्हाला दुसऱ्या युनिटचं नाव सांगितलं होतं जेनेटिक्स आणि इव्होल्युशन. मग जेनेटिक्स आणि इव्होल्युशन या एका युनिटच्या अंदर हे 3 चॅप्टर्स येत आहेत. इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हे जेनेटिक्सचे चॅप्टर आले. ओरिजिन अँड इव्होल्युशन हे इव्होल्युशनचं चॅप्टर आलं. पुढचं चॅप्टर आपल्याला अभ्यासायचं आहे प्लांट वॉटर रिलेशन. आपण 11thला जेव्हा बायोलॉजीचा अभ्यास केला त्यावेळेस तुम्हाला मी बायोलॉजीच्या काही ब्रांचेस सांगितलेल्या होत्या. बायोलॉजीच्या ब्रांचेसमध्ये एक ब्रांच आहे फिजिओलॉजी, ज्याच्यात फिजिओलॉजिकल प्रोसेसेस, लाईफ प्रोसेसेसचा अभ्यास केला जातो. जसं रेस्पिरेशन आहे, सर्क्युलेशन आहे, एक्सक्रीशन आहे, नर्वस कोऑर्डिनेशन आहे, या सगळ्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस. मग प्लांट फिजिओलॉजीचं हे एक चॅप्टर येतं. प्लांट फिजिओलॉजीमध्ये 11thला तुम्ही फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन हे पेपर फर्स्टला 2 चॅप्टर अभ्यासलेले आहेत. तसंच प्लांट फिजिओलॉजीचं तिसरं चॅप्टर जे तुम्हाला 11वी आणि 12वी मिळून पेपर फर्स्टला 3 चॅप्टर्स अभ्यासायचे होते, 2 चॅप्टर्स 11वीला झाले आणि हे 12वीला प्लांट वॉटर रिलेशन हे चॅप्टर फिजिओलॉजिकल प्रोसेसेस
सॉईलमधलं वॉटर प्लांट्सच्या रूट्समध्ये, रूट्समधून पूर्ण प्लांट बॉडीमधून लीव्जमध्ये वॉटर फोटोसिंथेसिससाठी यूज केलं जातं आणि नंतर काही अमाऊंटमध्ये वॉटरचं ट्रान्सपायरेशन होत असतं, इव्हॉपरेशन थ्रू द प्लांट सेल्स, लिव्हिंग सेल्स, स्टोमॅटा आपण जे अभ्यासलंय. तर ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस तुम्हाला प्लांट वॉटर रिलेशन चॅप्टरमध्ये अभ्यासायची. मग याच्यात वॉटर ॲब्सॉर्प्शनच्या सगळ्याच प्रोसेसेस, कन्सेप्ट्स या तुम्हाला या चॅप्टरमध्ये अभ्यासायच्या आहेत. या चॅप्टरला बोर्डसाठी वेटेज असेल 5 मार्काचं आणि विथ ऑप्शन हे चॅप्टर असेल 7 मार्काचं. याच टॉपिकमध्ये आणखी एक चॅप्टर अभ्यासायचं ज्याचं नाव आहे प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. ग्रोथ असं म्हटलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ही एक बेसिक कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि ग्रोथ होताना प्लांट्समधली ग्रोथ कशी असेल, प्लांट्समधली ग्रोथ मोस्टली तुम्ही अभ्यासलेलं की इट इज अनलिमिटेड, टेक्स प्लेस थ्रू आउट द लाईफ ऑफ द प्लांट. मग ती ग्रोथ कशी होते, ग्रोथच्या स्टेप्स कोणत्या असतील, ग्रोथ होत असताना आवश्यक असणारे मिनरल्स कोणते असतील, न्यूट्रियंट्स आपण जे म्हणतो ज्याच्याशिवाय प्रॉपर ग्रोथ, हेल्दी ग्रोथ होत नाहीये, मग ते कोणते असतील, प्रत्येक मिनरल एलिमेंटचा ग्रोथमध्ये काय रोल असेल, हे सगळं तुम्हाला या चॅप्टरमध्ये अभ्यासायचं आहे. या चॅप्टरचं वेटेज आहे 5 मार्क्स आणि विथ ऑप्शन हे चॅप्टर असेल 7 मार्क्ससाठी. हे पण पेपर फर्स्टचं चॅप्टर असेल. बघा, पहिलं चॅप्टर आपण बघितलं रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, हे पेपर फर्स्टमध्ये होतं. दुसरं चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, हे पेपर सेकंडचं होतं. तिसरं चॅप्टर इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन, हे पेपर फर्स्टचं होतं. म्हणजे हे 2 चॅप्टर्स पेपर फर्स्टचे झाले. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं प्लांट वॉटर रिलेशन, हे एक चॅप्टर पेपर फर्स्टचं आहे. प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन, हे पण पेपर फर्स्टचं चॅप्टर आहे. पुढचं 8 नंबरचं जे चॅप्टर आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, आपण रेस्पिरेशन इन प्लांट्स म्हणजे रेस्पिरेशन हे चॅप्टर आपण 11वीला अभ्यासलेलं आहे. रेस्पिरेशनची टोटल प्रोसेस कशी असेल, त्याच्या रिॲक्शन्स कोणत्या असतील, ते आपण 11thला अभ्यासलेलं आहे, जे पेपर फर्स्टमध्ये होतं. आता स्पेशली ॲनिमल्समधलं ह्युमन हे रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन हे तुम्हाला पेपर सेकंडला अभ्यासायचे, ज्याचं वेटेज 7 मार्क आणि विथ ऑप्शन वेटेज 10 मार्काचं असेल. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, हे पण पेपर सेकंडचं चॅप्टर असेल तुमचं. ह्युमन हेल्थ अँड डिसीज, हे पण अप्लाइड बायोलॉजीचं चॅप्टर, हे पण पेपर सेकंडमध्ये असेल. नंतर आलं पुढचं 11 नंबरचं चॅप्टर एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. कारण ह्युमन बिईंग आपण असं म्हटलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्पेशली ह्युमन बिईंग प्रॉपर हेल्दी ग्रोथसाठी न्यूट्रियंट्स किंवा प्रॉपर फूडची आवश्यकता असते. आपण जे खातोय ते अगदी चांगल्या प्रकारे, ज्याच्यामुळे आपल्या बॉडीचं बिल्डिंग अप होणार आहे, आपली बॉडी त्याच्यामुळे आहे. तर हे जे फूड मटेरियल आहे याच्यात आणखी कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करता येईल, याच्यावर काही रिसर्च झाले बायोलॉजीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग चांगल्यात चांगल्या क्वालिटीचं फूड मटेरियल हे कसं अवेलेबल होईल, हे इथं प्रयत्न केला गेला आहे. आणि तोच प्रयत्न तुम्हाला अभ्यासाला दिला आहे एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन या चॅप्टरमध्ये. मग इम्प्रूव्ड क्वालिटीचं फूड मटेरियल आपल्याला कसं मिळवता येईल, हे तुम्हाला या चॅप्टरमध्ये अभ्यासायचं आहे. या चॅप्टरचं वेटेज आहे 4 मार्काचं, विथ ऑप्शन वेटेज आहे 6 मार्काचं. हे पेपर फर्स्टचं चॅप्टर असेल. पुढचं आहे बायोटेक्नॉलॉजी. हे बायोटेक्नॉलॉजी प्युअरली अप्लाइड बायोलॉजीचं चॅप्टर आहे. आता जे बायोलॉजीमध्ये सगळे नवीन रिसर्च चालू आहेत, जे जीन ही एक कन्सेप्ट आलेली आहे. आपल्या बॉडीमध्ये एखादं कॅरेक्टर नसेल, एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये एखादं कॅरेक्टर दिसतं, याचा अर्थ काय, तर त्याच्या बॉडीत त्या प्रकारचे प्रोटीन्स तयार होत आहेत. प्रोटीन्स का तयार होत आहे, तर त्याच्या डीएनएवर त्या प्रोटीन तयार करण्याची इन्फॉर्मेशन आहे. मग डीएनए इज द जेनेटिक मटेरियल, डीएनए इज द की मॉलिक्यूल, आणि याच डीएनए मॉलिक्यूलवर प्रोटीनसाठीची इन्फॉर्मेशन असते. हे सिद्ध झाल्यानंतर जी प्रोटीनची इन्फॉर्मेशन आहे तेवढा डीएनएचा पार्ट, ज्याला आपण जीन असं म्हणून अभ्यासतो, हा जीन एका ऑर्गॅनिझमच्या बॉडीतून दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर करता येतो. त्याला टेक्नॉलॉजी असा शब्द वापरला जातो. आणि हीच टेक्नॉलॉजी लिव्हिंगच्या बाबतीत म्हणून त्याला बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलं गेलेलं आहे. ऍक्च्युअल हे जेनेटिक इंजिनिअरिंगचं चॅप्टर आहे. हे इंजिनिअरिंग आहे पण बायोलॉजीमधलं इंजिनिअरिंग म्हणून त्याला आपण जेनेटिक इंजिनिअरिंग अभ्यासतोय. आणि जेनेटिक इंजिनिअरिंगचं हे चॅप्टर अप्लाइड बायोलॉजीमध्ये तुम्हाला आता जे सगळे रिसर्च चालू आहेत बायोलॉजीमध्ये, आता जे काही आपल्याला सगळे नवीन अवेलेबल होतंय बायोलॉजीमधलं, हे सगळं या चॅप्टरमध्ये तुम्हाला अभ्यासायचं आहे. चॅप्टरचं वेटेज आहे 5 मार्काचं, विथ ऑप्शन चॅप्टर आहे 7 मार्कांसाठी. हे पेपर फर्स्टचं चॅप्टर असेल. पुढचं आहे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. हे पेपर सेकंडचं चॅप्टर असेल. इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो आणि बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज, हे 2 चॅप्टर्स तुम्हाला एन्व्हायरमेंट
या टॉपिकच्या अंडर अभ्यासायचे. एन्व्हायरमेंट तुम्हाला एक स्पेशल पेपर तर अभ्यासायचाच आहे, पण एन्व्हायरमेंटचे 2 चॅप्टर्स तुम्हाला 12वीला बायोलॉजीमध्ये अभ्यासायचे आहेत. त्याच्यात इकोसिस्टीम आणि एनर्जी फ्लो, याच्यात फूड चेन वगैरे पण तुम्ही अभ्यासणार आहेत. आणि बायोडायव्हर्सिटी, त्याच्यात फॉरेस्ट आहे, कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट आहे, एन्व्हायरमेंटल काही इश्यू जसं ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, हे सगळे तुम्हाला या 2 चॅप्टर्समध्ये एन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणून, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणून तुम्हाला अभ्यासायचे. दोघं चॅप्टरला प्रत्येकी 3-3 मार्क्स, म्हणजे कंपल्सरीला 3 आणि विथ ऑप्शन 4 मार्क्स, अशा पद्धतीने मार्क वाईज डिस्ट्रीब्युशन असेल. असं टोटल 70 मार्क्स बायोलॉजीचा तुमचा पेपर असेल आणि विथ ऑप्शन 98 मार्क्सचा पेपर असेल. आता दिलेल्या चॅप्टर्समध्ये 8 चॅप्टर्स मी पेपर फर्स्टचे सांगितले, 7 चॅप्टर मी पेपर सेकंडचे सांगितले. अशा पद्धतीने हे आपल्याला अभ्यासायचे टोटल 15 चॅप्टर्स बायोलॉजीमध्ये.